इथे उपस्थित सर्व माता बंधू भगिनींच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या आपल्या वाङ्मयीन सेवेला आपण सुरुवात करूया. श्रीराम सज्जनो, नाथ भागवतातला हा वेदांतपर असलेला ग्रंथ मानवी जीवनाची खरी किती कर्तव्यता, मानवी जीवनाचं खरं कर्तव्य, आपल्या मानवी जीवनाचं काय ध्येय आहे हे सकल वेदशास्त्र उपनिषद पुराणांना आपल्याला समजून सांगायचंय. आणि त्याच्यासाठी असलेल्या या अवघड ग्रंथाचा खरा म्हणजे अभ्यास नाथांच्या कृपेने फारच सोयीस्कर झालेला. पण हा अभ्यास करत असताना दरवर्षी थोडं थोडं नाथांचं चरित्र आपण पाहतो. त्या विभूतिमत्वाचं, त्या संताचं जीवन चरित्र, त्या संतांच्या जीवनात अगदी बालपणापासून अगदी अखेरीच्या श्वासापर्यंत आणि देह ठेवल्यानंतर सगुणामध्ये मधून निर्गुणामध्ये गेल्यानंतर आज तागायत इतकी वर्ष नाथांनी देह ठेवून झाला. पण त्या नाथांची स्मृती आजही हा महाराष्ट्र विसरला नाही. ते कशामुळे, काय असेल ते चरित्र, ते चरित्र आपल्या सगळ्यांना माहीत व्हावं आणि त्या चरित्राच्या माध्यमातून मग त्यांचा विचार, मग त्यांचा संस्कार आपल्या जीवनाला कसा उपयोगी होतो हे पाहण्यासाठी हा चरित्र प्रपंच आहे. काल आपण पाहिलं की 11 वर्षाचा पैठण मधला चक्रपाणी शास्त्रींचा हा नातू, ज्याचं नाव एकनाथ ठेवलेलं आहे, 11 वर्षाचं लेकरू पैठणच्या शंकराच्या मंदिरामध्ये जातं. इति करोति शंकरहा म्हणून त्या भगवंताच्या तिथे या नामाचा जप करत राहतो. आणि जप करता करता एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा शंकराच्या त्या मंदिरामध्ये स्पष्ट सूचना येते, देवगिरी किल्ल्यावर जा, तिथे जनार्दन स्वामी आहे, तेच तुझे सद्गुरू आहे, तेच तुझे सद्गुरू आहे, तेच तुझे सद्गुरू आहे. हा भगवान शंकराचा संदेश ऐकल्यापासून ते 11 वर्षाचं लेकरू खाता पिता जेवता उठता खेळता अध्ययन करताना तेच तेच शब्द कानावर सारखे पडतायत. आणि देवगिरी किल्ला, जनार्दन स्वामी, सद्गुरू या 3 शब्दांच्या चिंतनामध्ये त्याचा वेळ चालला. खाण्यात लक्ष नाही, खेळण्यात लक्ष नाही, अध्ययनात लक्ष नाही. एकटा बसलेला असताना रात्री बेरात्री उठून विचार करायचा की मला सद्गुरूंशिवाय तर राहवत नाही. आजी आजोबा वृद्ध झालेले आहेत, ते आपल्याला जाण्याची परवानगी देणार नाही. आणि दुसरं, 10-11 वर्षामध्ये हे लेकरू पैठणच्या बाहेर कधी कुठे गेलेलं नाही. पंचक्रोशीतल्या गावांची केवळ नावं एकनाथांनी फक्त चर्चेमधून ऐकली होती. पैठणच्या बाहेर त्याचं विश्वास नव्हतं. पण अखंड चिंतन चाललेलं होतं की मला संतांचा, मला सद्गुरूंचा सहवास मिळवायचा आहे. आणि आता देवगिरी कुठे असेल? 11 वर्षाच्या मुलाच्या मनामध्ये प्रश्न, विचारावं कुणाला? आणि विचारलं तर ते आपल्यावर संशय घेतील का? खूप दिवस विचार केला आणि घरी पुराणिक बुवा रोज पुराण सांगायला यायचं. मी तुम्हाला कालच सांगितलं की भानुदास महाराजांपासून तर नाथांपर्यंत घरची श्रीमंती फार मोठी. त्यामुळे घरच्या मुलाला शिकवण्यासाठी शास्त्री पंडित घरी येत असत. तेवढी सांपत्तिक स्थिती होती, तेवढा शास्त्राविषयी, वेदांविषयी, वेदाकर्त्यांविषयी आदर होता. आणि भगवान पांडुरंगाच्या समोर रोज पुराण वाचण्यासाठी पुराणिक बुवा यायचे. पुराणिक बुवांना वर्षभराचं अन्नधान्य पुरेल एवढं धान्य नाथांकडनं पुराणिकांना, वेद शिकवणाऱ्यांना आणि त्या व्यतिरिक्त वेगळी संभावना नाथाला शिकवण्यासाठी दिली जायची. म्हणून पुराणिक बुवा पुराण सांगायला आले. 11 वर्षाचं बाळ नाथ रोज पुराण मन लावून ऐकत असे. केवळ ऐकत नसे,
त्याच्यावर चिंतन मनन करत असे. अतिशय बुद्धी प्रामाण्यवादी आणि अत्यंत बुद्धिमान असलेले नाथ सगळ्या गोष्टी अतिशय छान प्रमाणे आजच्या भाषेत ग्रास करत असत. पौराणिक बुवांनी पुराण सांगितलं. सगळे लोक नमस्कार करून निघून गेले. पौराणिक बुवा व्यासपीठावर उतरले. त्यांना पाण्याचं तांब्या भांडं दिलं. नमस्कार करून सगळे लोक बाजूबाजूला गेलेले आहेत. आजी आजोबा जवळ नाहीत. आणि अशा वेळेला बाल एकनाथांनी पौराणिक बुवांना प्रश्न केला, बुवा, देवगिरी किल्ला कुठे यावं? ते म्हणाले, अरे फार जवळ इथून, इथून पायी जाता येईल? ते म्हणाले, अरे मनामध्ये जर संकल्प झाला ना तर मनुष्य मजल दर मजल करत काशीला सुद्धा जाऊ शकतो. तर देवगिरी तर फारच जवळ आहे. मग देवगिरीचं अंतर किती? हे सगळं त्यांनी विचारून घेतलं. आणि हे सगळं विचारत असताना पौराणिक बुवांना असं वाटलं, त्यांच्या मनात सुद्धा शंका आली की हा का विचारतोय. याचं कारण आपला हा विद्यार्थी, हा एकनाथ अतिशय जिज्ञासू विद्यार्थी, त्याला सगळ्या गोष्टींची जिज्ञासा असते म्हणून तो विचारत असे, असं पौराणिक बुवांना वाटलं. पौराणिक बुवा निघून गेले. रात्रीचे भोजन झाले. आजोबांजवळ झोपलेला नाथ विचार करत होता. मजल दर मजल करत आपल्याला देवगिरी किल्ला गाठायचा आहे. भगवान शंकरांनी सांगितलंय की तिथे जनार्दन स्वामी नावाचे सत्पुरुष आहेत आणि तेच आपले सद्गुरू आहेत. आपल्याला गेलं पाहिजे. एक रात्र, दोन रात्र, तीन रात्र गेलं. दिवसभर रात्रभर एकच चिंतन, आपल्याला जायचंय, कसं जावं, कधी जावं, असा शांतपणे विचार करत असताना मनातल्या मनात नाथाने ठरवलं, एक चांगला दिवस सुनियोजित ठरवला आणि पहाटे पहाटे आपण इथून निघायचं ठरलं. प्रत्येक पाऊल सज्जनो वयाच्या 11व्या वर्षी त्या मुलाचं निश्चयाचं होतं, श्रद्धेचं होतं आणि त्याच बरोबर निर्भयतेचं. 16व्या शतकातल्या नाथांच्या या चरित्राचा अभ्यास करत असताना विज्ञान युगातली आपण सगळी माणसं, 21व्या शतकातली माणसं, असा विचार करायलाच पाहिजे. नवे नवे लॉजिकली आपण हा विचार करू की 11 वर्षाचं लेकरू निर्भय असू शकतं, होऊ शकतं. 16व्या शतकातलं 11व्या वर्षीचं लेकरू जर निर्भय होऊ शकतं, तर 21व्या शतकातलं विज्ञान युगातलं लेकरू आज निर्भय आहे का? नाही, असं त्याचं उत्तर. ते मेंटली स्टेबल आहे का? याचं उत्तर येतं नाही. आणि दुसरा प्रश्न जेव्हा होतो, मग या तुमच्या माझ्या विज्ञान प्रगतीशील भौतिक दृष्टीने सुखरूपतेमध्ये असलेली मुलं का निर्भय नाही? एका युनिट टेस्ट मध्ये एका विषयात कमी मार्क पडले किंवा पबजी गेम खेळता खेळता आत्महत्या करणारी मुलं पाहताना जीव कासावीस होतो आणि प्रश्न मनामध्ये निर्माण होतो की आज का नाही आणि तेव्हा का मुलं निर्भय होती. त्याचं कारण होतं धर्मसंस्कार, घरातला संस्कार. आणि त्याही पेक्षा मी पुनश्च सांगतो, नाथांच्या चरित्रामध्ये सुद्धा हीच गोष्ट आली की नाथांनी गायत्रीचा जप खूप केला. नाथांची संध्या सकाळची आणि संध्याकाळची मौंज झाल्यापासून कधी चुकलेली नव्हती. गायत्री वंदन, सूर्याला अर्घ्य देणं, गायत्रीचा जप करणं, याच्यामुळं मुलं अधिक आत्मविश्वासू आणि निर्भय होतात. भगवंताच्या नामामध्ये, आपल्या मंत्रांमध्ये ती शक्ती आहे की ती मानवी मन स्थिर करते. आणि जेव्हा मानवी मन स्थिर होतं तेव्हाच ते निश्चय करू शकतं, तेव्हाच ते निर्भय होऊ शकतं. आणि गायत्रीनेच श्रद्धायुक्त अंतःकरण तयार होतं. गायत्री म्हणत असताना अनेक मंत्रांना सुद्धा मला तेच महात्म्य द्यायचंय की त्या मंत्राचं सामर्थ्य हे आहे सज्जन, की त्या मंत्राच्या सामर्थ्याने, त्या मंत्राच्या नित्य अभ्यासाने मानवी मन स्थिर.
12 वर्ष पूर्ण झालेलं वय आहे नाथांचं. आणि 12व्या वर्षी भल्या पहाटे 4:30-5 वाजता नाथ नित्याप्रमाणे उठतात. आजीला कौतुक वाटतं की नित्याप्रमाणे नाथ उठलेले आहे. शौच मुखमार्जन झालं, स्नान झालं आणि नाथांनी स्वतःची संध्या आठवली. आजी सगळी कौतुकाने पाहत होते. आजोबा देवघरामध्ये बसलेले होते. त्यांच्या देवपूजेसाठी लागणारी सगळे साहित्य, रचना आणि फुलं, तुळशी, बेल, पुष्प सगळं आणून नाथाने नित्याप्रमाणे आजोबांच्या जवळ ठेवलं. आणि आपलं धोतर उपर्ण पांघरलेला नाथ पहाटे पहाटे काळोखामध्ये मनाने देवाला आणि आजी आजोबांना नमस्कार करून शांतपणे त्यांना न सांगता नाथांची पावलं निश्चयाने, श्रद्धेने आणि निर्भयतेने प्रतिष्ठान नगरीकडून देवगिरीच्या किल्ल्याकडे निघाली. 12 वर्षाच्या नाथांनी पैठणशिवाय दुसरं गाव कोणतं पाहिलेलं नव्हतं. आणि हे लेकरू काळोखामध्ये पहाटेच्या अंधारामध्ये आपलं घर सोडून आपल्या सद्गुरूंकडे, आपल्या जनार्दन स्वामींकडे, आपल्या सद्गुरूंच्या शोधार्थ अत्यंत आनंदाने आणि श्रद्धेने पावलं टाकत देवगिरीकडे निघाला. हळूहळू नाथ देवगिरी किल्ल्याकडे जात होते. आणि त्याच बरोबर हळूहळू पहाट होऊन शांतपणे सर्व सृष्टीला अंधार नष्ट करणारा सूर्यनारायण पूर्वेला उगवायला सुरुवात झाली. नाथाने निसर्गाचं हे चित्र कधी पाहिलेलंच नव्हतं. इतकं सुंदर फक्त त्यांनी पुराण कथांमधून, वेदांच्या ऋचांमधून त्यांनी या निसर्गाचं वर्णन सकाळी वाचलेलं होतं. आणि नित्य गायत्रीचा जप करणारा ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् म्हणून ओंजळीतलं पाणी रोज पहाटे पूर्व दिशेला सूर्याकडे पाहून ओंजळीतनं सोडणारा नाथ त्या गायत्री मंत्राचा अर्थ त्या सूर्यनारायणाकडे त्या सूर्यनारायणाकडे पाहत होता आणि म्हणत होता, हे सूर्यनारायण, या विश्वातला अंधार नष्ट करून सगळ्यांना आनंद देणारा तू, आज माझ्या मनातला अंधार, आज माझ्या मनातलं अज्ञान दूर करण्यासाठी मला सद्गुरूंची गरज आहे. माझ्या मनातला हा सगळा अंधार तुझ्याच कृपेने नष्ट होऊ दे. आणि हा अंधार, अज्ञानाचा अंधार नष्ट करण्यासाठी माझी पावलं सद्गुरूंकडे पडत आहे. असा ज्ञानाचा प्रकाश माझ्या अंतःकरणात दे. असं म्हणून सूर्यनारायणाला, उगवत्या सूर्यनारायणाला नमस्कार करतो. आणि एक एक पाऊल एकटा 12 वर्षाचा नाथ, सुंदरशी शेंडी, सुंदर उपर्ण, छोटस धोतर नेसलेला, गळ्यामध्ये यज्ञोपवीत असलेला असा नाथ देवगिरीकडे निघाला. मजल दर मजल करत दुपारपर्यंत चालत होता. आणि चालताना मनामध्ये विचार करत होता. सगळ्या गोष्टी आठवत होत्या. आजोबांनी सांगितलेल्या आतापर्यंतच्या गोष्टी. मी कोणत्या कुळामध्ये जन्माला आलो, मी भानुदास महाराजांचा पंतू आहे, चक्रपाणी स्वामी शास्त्र्यांचा मी नातू आहे, सूर्यनारायण माझे वडील आहे. हे सूर्यनारायणा, तू आणि माझे वडील वेगळे नाहीत. मी त्या कुळामध्ये जन्माला आलो, माझ्या कुळाचा उद्धार नव्हे नव्हे माझ्या कुळातल्या चालीरीतीप्रमाणे मला चालणं भाग आहे. असा सुंदर विचार करत करत दुपारच्या वेळेला एका गर्द छायेच्या झाडाखाली विहीर पाहिली आणि पाणी प्यावं म्हणून थांबले. विहिरीवर गेला. त्या काळी विहिरीवर पोहरा असायचा, म्हणजे दोर बांधलेली बादली, ती सर्वांसाठी पाण्यासाठी कायम तिथे असायची. ती कोणीही चोरून नेत नसत. पाणी पिल्यानंतर ती स्वच्छ धुवून पुन्हा जशीच्या तशी दोरीचा गोळा करून तिथे मागणं येणाऱ्या पानथस्तांसाठी आपली सेवा असावी म्हणून पहिला पानथस्त ते पाणी पिऊन तशीच ठेवून जायचं. 12 वर्षाच्या नाथांनी एक बादलीभर पाणी बाहेर पोहऱ्याने काढलं, हातपाय स्वच्छ धुतले, पुसून घेतले. दुसऱ्या बादलीतने पुन्हा पोहरा काढला, पोटभर पाणी प्याला.
माध्यान्हाची वेळ झाली होती. सकाळी रोज आजी 2 खजुराचे दाणे आणि भांड्यावर दूध देणारी. आज ते दूधही प्यालेलं नव्हतं. 12 वर्षाचं लेकरू पोटभर पाणी पिलं. कुठलेही तहान लाडू, भूक लाडू त्याच्या जवळ नव्हते, कारण आजीला आजोबांना सांगून तो निघाले. पोटभर पाणी प्यायला, आपल्या उपरण्याचा गुंडाळा केला आणि झाडाच्या बुंध्यापाशी झाडाला टेकून शांत बसून भगवान पांडुरंगाचं चिंतन करत डोळे लावून बसला. एवढ्यात 2 पांथ मागणं आले. दुपारची वेळ पाहून त्यांना दशम्या खायच्या होत्या म्हणून थांबले. त्यांनी हातपाय धुतले. पाहिलं तर झाडाच्या बुंद्याशी धोतर नेसलेला, सुंदर शेंडी असलेला, गोरापान तेजस्वी 12 वर्षाचा एक मुलगा त्याच्या गळ्यात जानवय आणि लक्षात आलं. पाहता क्षणीच लक्षात आलं होतं, पण जानव्यावरून त्यांचं कन्फर्म झालं की हा ब्राह्मणाचा मुलगा. तेजपुंज आहे. रोज संध्या करणारी तेज त्याच्या चेहऱ्यावर होतं. त्या पांथस्थानी हळूच हात लावून त्या बाळाला उठवलं. अरे बाळ, आमच्या बरोबर दशमी खातोस का? संकोचलेली मुद्रा पाहिली आणि म्हणाले, अरे दशम्या दुधाच्या आहे, आम्ही उच्च कुळात आहे, तुला चालतील, आमच्या बरोबर दशमीचा फराळ करतोस का? दशमी पाहिली. माध्यान्हाचा वेळ होता. 12 वर्षाचं लेकरू आहे. पोटामध्ये आग पडलेलीच होती, पण शांत आणि संयमी असलेला नाथ दुःखी झालेला. सज्जनो, संस्कारांचा जो परिणाम असतो, नित्य आचरणाचा जो परिणाम असतो ना, लहानपणी योग्य वयात मुलांना थोडी बळजबरी करावी लागते, थोडा धाक दडपशा दाखवावा लागतो, आणि त्यातून होणारी जी सवय असते ना, ती अंगी कशी मोडते तर मुलं बाहेर पडल्यावर लक्षात येतं. आपली मुलं खरी कशी आहेत हे दुसऱ्यांकडे गेल्यावर कळतं. म्हणून सज्जनो, आपल्या भारतीय तत्वज्ञानाने अध्यात्म आणि संस्कारांचं महत्व हे बालवयात होतं. 5व्या वर्षाच्या आधीपासून नवे आईच्या पोटामध्ये गर्भ निर्मितीच्या आधीपासून संस्कारांचं महत्व आपल्या धर्मामध्ये सांगितलं. 16 संस्कार मधला पहिला मला असं वाटतं संस्कार आहे गर्भधारणाचा. त्याच्याही आधी फलशोभनाच्या दिवशी ऋतुशांतीचा प्रयोग हा सुद्धा आयुष्यातल्या एका संस्काराचा प्रयोग. मानवी जीवनामध्ये महाराजांनी गृहस्थाश्रमाला फार महत्व दिलं. गृहस्थाश्रम हा सर्वोत्कृष्ट आश्रम सांगितला. कशासाठी सांगितला तर पहिले म्हणले नीती धर्माचं आचरण पाळण्यासाठी. धर्म, अर्थ, काम आणि नंतर मोक्ष सांगितलाय. आधी धर्म सांगितलाय, धर्म त्याच्यानंतर अर्थ, म्हणजे धर्माने अर्थ कमवायचा, आणि पुढे काम सांगितला. कामना म्हणजे आयुष्यातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा, पण त्याचा बेस पुन्हा धर्मच आहे. धर्म पहिले पाळा, म्हणजे यू डू युअर ड्युटी ऑनेस्टली. नीतिमत्तेचं स्थान आहे. नीतिमत्ता पण म्हणजे काय? 3च गोष्टी सांगितल्या, परस्त्री, परधर्म आणि परनिंदा. या 3 गोष्टी जर आपण सांभाळू शकलो तर महाराजांच्या कृपेने नीतिमत्ता सांभाळली. कुणाचा द्वेष नको, कुणाचा राग नको. पतीने परस्त्री माते समान मानावी आणि पत्नीने आपला पती हा परमेश्वर. आज नाथ भागवताचं वाचन करताना एक सुंदर गोष्ट वाचायला मिळाली की पत्नी हे एक रूपक दाखवले. नवे रूपक आहे नाही, ती रियालिटी की पत्नीने पतीला परमेश्वर का मानावं. 21व्या शतकात स्त्री मुक्तीचं वातावरण असताना हे सगळं सांगायचं कशासाठी? तो परमेश्वर आहे, तो परब्रह्म आहे, म्हणजे ती ब्रह्म वासना आपल्या अंतःकरणात घट्ट करण्यासाठी सारखं त्याला परमेश्वर परब्रह्म म्हणून पाहिलं तर तुमचं चिंतन परब्रह्माचं होतं, तुमचं चिंतन परमेश्वराचं होतं. आणि आता अलीकडच्या शतकात मानसशास्त्र सुद्धा तेच सांगतं. त्याच्या आधी सनातन वैदिक धर्म असं सांगतो
तुम्ही ज्या गोष्टीचं ध्यान अखंड करता तसं तुम्ही होता. तुम्हाला नवऱ्याचं ध्यान प्रापंचिक दृष्ट्या राहणारच आहे, नवे नवे राहायलाच हवं किंवा त्याच राहायला हवं. आणि मग तो पती परब्रह्म समजायचा म्हणजे परमेश्वर समजायचा, म्हणजे चिंतन कोणाचं? परब्रह्माचं, परमात्म्याचं. हीच गोष्ट आपलं शास्त्र साधकासाठी, शिष्यासाठी सांगतं की शिष्याने मनुष्य देहातला गुरु परब्रह्म स्वरूप म्हणून त्याचं चिंतन करावं. काय चिंतन करावं? हा परब्रह्म आहे, हा परब्रह्म आहे. म्हणून गुरु गीतेने सांगितलं ना की गुरु साक्षात परब्रह्म आहे. गुरु साक्षात परब्रह्म आहे. म्हणजे चिंतन कोणाचं होणार आहे? त्या मनुष्य देहाचं होतं का? त्याच्या पुढे जाऊन आपले महाराज काय सांगतात की संतांच्या देहामध्ये किंवा समाधीमध्ये किंवा पादुकांमध्ये परमेश्वर नसतो. पहा बरं महाराजांचं वाक्य, संतांच्या देहात, पादुकांमध्ये, समाधीमध्ये परमात्मा नाही, तर तो शिष्य जे समजतो की इथे परब्रह्म आहे, इथे परमात्मा आहे, या पादुकांमध्ये, या समाधीमध्ये, या मंदिरामध्ये, या पिंडीमध्ये, या सगुण मूर्तीमध्ये परमात्मा आहे, अशी जी भावना शिष्याची असते, त्या शिष्याची भावना त्या परमात्म्याला तिथे प्रगट व्हायला भाग पाडते आणि मग तो परमात्मा तिथे असतो. म्हणजेच साधकाने, शिष्याने आपल्या सगुण रूपी सद्गुरूला ब्रह्म समजून ती ब्रह्म भावना आपल्यामध्ये दृढ करायची आणि आपण त्या ब्रह्म भावनेचं, म्हणजे स्त्रियांनी पतीला परमेश्वर परब्रह्म समजून ती भावना ती जेव्हा स्वतः घट्ट करते स्वतःच्या अंतःकरणात, आणि शिष्य जेव्हा सद्गुरू हा माझा परब्रह्म येतो त्याचं ध्यान अखंड करतो, तेव्हा आपलं शास्त्र सांगतं आपण ज्याचं ध्यान करू तेच आपलं अंतरंग, तेच आपलं रूप भावी काळात प्रगट होत असत. म्हणून ते जे म्हणाले ना की आपणा सारिखे करीती तात्काळ, तात्काळ अंडरलाईन, तात्काळ केव्हा? जेव्हा अगदी तुम्ही अनन्य भावाने त्याला शरण गेलेला आयुष्यभर. म्हणून सद्गुरूंसारखाच सत्शिष्य होतो, कारण तो सत्शिष्य अखंड सद्गुरूंच्या चिंतनात आहे. जेवढे म्हणून संत झाले त्या सगळ्यांनी स्वतःच्या अंतःकरणामध्ये अखंड सद्गुरूंचे चरण कमल, अखंड सद्गुरूंचं ध्यान ठेवलेलं आहे. म्हणून अखंड अनुसंधानाला बघा तुम्ही प्रवचनाच्या 365 प्रवचनांमध्ये जवळजवळ 300 ते 400 वेळा अखंड अनुसंधान महाराजांनी सांगितलं. आपला विषय चालला होता झाडाखाली ती 2 पांथस्थ आली आणि म्हणाले, बाळा आमच्या दशम्या दुधाच्या आहेत रे आणि आम्ही उच्च कुळातले आहोत, 2 घास खातो, फराळ करतो का आमच्या बरोबर? अनन्याश्चिंतयन्तो माम हे जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य भावाने शरण होऊन भगवान सांगतात भगवद्गीतेमध्ये की जो अनन्य भावाने मला शरण येतो ना त्याचं सगळा योगक्षेम, योगक्षेम या अर्थाचा, या शब्दाचा अर्थ प्रापंचिक आणि पारमार्थिक दोन्ही आहे. म्हणजे पहिल्यांदा सगळं तुमचं तो पाहतो आणि खरा योगक्षेम म्हणजे अखंड त्याचा योग, अखंड त्याचं चिंतन, अखंड त्याचं अनुसंधान, हा योगक्षेम सुद्धा तो सांभाळतो. हे जेव्हा भगवंत सांगतो ना तेव्हा ते भगवंत नाथांच्या रूपाने 12 वर्षाचं लेकरू, आई बाबा नाही, आजी आजोबांबरोबर वाढलेलं आहे, भगवंतासाठी निघालंय, भगवंताचं दर्शन व्हावं म्हणून सद्गुरूंची गरज आहे आणि ते सद्गुरु देवगिरीच्या किल्ल्यावर आहे. या एकाच भावनेने पूर्ण त्यांना शरण जाऊन त्या भावनेने घर सोडला. 12 वाजेपर्यंत फक्त त्याची परीक्षा पाहिली. 12 वाजता साजूक तुपातल्या दुधातल्या दशम्या त्या लेकरासाठी भगवंतांनी पाठवलं. सज्जन हो, हे खरं आपल्याला शिकायचं. कधीतरी एक दिवस रोज हा अभ्यास करण्यासाठी कधीतरी एक दिवस निवांत राहावं, काहीच म्हणायचं नाही, फराळाचंही मागायचं नाही, जेवायचंही मागायचं नाही, नामाला बसायचं, सगळे काम करून बसावं. पुन्हा आपल्या नावाची किंमत नको.
त्यांना असं वाटतं आपल्याला आपलं नाही, जनरल बोलतो, जनरल. आणि मस्त माळ घेऊन बसावं, छान, काहीच म्हणू नये. घरचा अनुभव, अरे बापरे, आज झोपाला बसले, आज करावं म्हणे शिला यांच्यासाठी, न मागता छान शिला, अनन्य अचिंत्य, एवढंच इथून तर सुरुवात करू. खरंच आहे, सज्जनो, महाराज सांभाळतात. आणि पहा ना तुम्ही, आपण सगळ्यांचा विचार करा, आजपर्यंत आपल्याला भगवंतांनी किती ठिकाणी किती वेगवेगळ्या प्रकारे सांभाळले. बरं, हे सांभाळलेलं असताना विचार करताना असं कोणतं साधन आपण आतापर्यंत केलंय? फार काहीच केले. जे आतापर्यंत आपल्याला भगवंतांनी दिले ना, तर त्याचं ऋण फेडण्यासाठी लागणारं साधन तर आपल्याकडनं झालेलंच नाही. मग आता कळतंय ना, तर आता तरी आपण सुरुवात करा. आणि खरोखर जे लहानपणापासून जे तारुण्यात भगवंताच्या जवळ येतात, त्यांचं आयुष्य आनंदाने जातं. शेवटपर्यंत सर्व दृष्टीने महाराज सापडतात. तुमची उपास्य देवता असेल आणि सद्गुरू असेल तर मग तर काही प्रश्न असेल. दोनच गोष्टी, आपली कुलदेवता आणि आपले सद्गुरू यांची सेवा मनोभावे करा. आणि मनोभावे म्हणून ते म्हणाले की परमार्थ हा एकट्याने एकट्याशी एकांतात अंतरंगात खेळण्याचा खेळ, तो हा आहे. की नाथ निघाले, दशमी खाल्ली, थोड्या वेळात थांबले आणि पुढे थोडी विश्रांती घेऊन नाथ पुन्हा एक एक गाव मागे पडत होतं. एका गावात जावं, पुन्हा विचारावं, काका देवगिरी किल्ल्याकडे कोणता रस्ता जातो? तुला देवगिरीला जायचंय का? बरोबर, असा समोर जा, डाव्या हाताला, पुन्हा सरळ जा, बराच वेळ पडत जा, छोटीशी नदी लागेल, पुन्हा पार करून पुढे जा. हो काका. नमस्कार करावा, नम्रता होती, संयमी वृत्ती होती. हळूहळू हळूहळू नाथ देवगिरीच्या किल्ल्याकडे जायला निघाले. मजल दर मजल करत एक 4-6 दिवसामध्ये हे लेकरू देवगिरीला पोहोचलं. देवगिरीला पोहोचलं, देवगिरी शहर त्याला पैठण सारखंच वाटू लागलं. त्याचं कारण असं होतं की तिथलं वातावरण, तिथल्या लोकांची वेशभूषा, त्यांची भाषा, तिथल्या चालीरीती, तिथलं वातावरण काही फार फरक नव्हता. पण पैठण ही विद्यानगरी होती. प्रतिष्ठानचं महात्म्य सज्जनो खूप आहे. एक जर्मनीचा प्रवास वर्णन आहे. जर्मनीचा एक जर्मन 16व्या शतकात प्रतिष्ठान नगरीला आला आणि त्या जर्मन व्यक्तीने प्रवास वर्णन लिहिलेलं आहे. ते आज इतिहासकारांनी नोंदवून ठेवलेलं आहे. त्याच्याविषयी जास्त माहिती हवी असेल तर आपल्याकडे गणेशनगरला डॉक्टर प्रभाकर देव म्हणून राहतात. त्यांचं वय 88 वर्षांचं आहे. इतिहासाचे प्रोफेसर यशवंत कॉलेजमधून रिटायर्ड झाले. त्यांच्याशी अनेक वेळेला चर्चांमधून त्या गोष्टी कळाल्या. फार सुंदर. ते म्हणाले, गेल्या 80 वर्षात आपलं दुर्दैव आहे की आपल्याला भारताचा खरा इतिहास सांगितला गेला नाही. एज्युकेशन पॉलिसीमध्ये फार मोठी चूक नाही ठरवून केलेली योजना नेहरूंनी की आपल्या लोकांना आपला खरा इतिहास कळू नये. आपला 2500 वर्षापूर्वीचा इतिहास दैदिप्यमान होता आणि गेल्या 2500 वर्षांमध्ये भारतावर जी आक्रमणं झाली त्याच्यानंतरचा पराभवाचा इतिहास आपल्याला शिकवायला लागला. पण तत्पूर्वी तो जो जर्मन प्रवास करणारा होता, त्यांनी जे प्रवास वर्णन दिले हो, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातली प्रतिष्ठान नगरी आणि आता जी ढोकी आहे उस्मानाबाद तेर ढोकी, कल्याण, मला वाटतं कल्याण स्वामींचं तिथे समाधी स्थळ आहे, ही तेर ढोकी आणि प्रतिष्ठान नगरी हे महाराष्ट्राचं वैभव होतं. सर्वोत्कृष्ट जागतिक बाजारपेठ त्या जर्मन प्रवास वर्णन जर्मनचं की जगातली सर्वोत्कृष्ट बाजारपेठा ज्या होत्या त्यातली एक बाजारपेठ ही तेर ढोकी आणि प्रतिष्ठान नगरी. प्रतिष्ठान नगरीमध्ये मिळणारं उत्कृष्ट तलम वस्त्र घेण्यासाठी जगभरातून लोक यायचे. आणि याच प्रतिष्ठान नगरीचं दुसरं वैशिष्ट्य 4 वेद 6 शास्त्र शिकवणाऱ्या भरपूर अशा गुरुकुल पद्धतीच्या शाळा, गुरुकुल आश्रम या प्रतिष्ठान नगरी.
सगळ्या प्रकारे वेदांचं शिक्षण, शास्त्रांचं शिक्षण देणारी अनेक घराणी या प्रतिष्ठान नगरी. म्हणून प्रतिष्ठान नगरी ही विद्येची राजधानी होती आणि सत्तेची राजधानी यवनकालीन ही देवगिरी होती. बहामन नावाची यवन संस्कृती तिथे होती. मुसलमानांचं राज्य होतं. तिथला जो सुलतान होता मुख्य त्या परिसराचा, म्हणजे आताच्या भाषेत जर सांगायचं तर मराठवाड्याचा, तो जो सुलतान होता त्या सुलतानाने जनार्दन स्वामींना किल्लेदार म्हणून नेमले. नाथ देवगिरीमध्ये आले. इकडे तिकडे पाहत होते. मोठी भरलेली बाजारपेठ. सज्जन विचार करा, एक 12 वर्षाचं लेकरू आहे आणि ते या शहरात दाखल झाले, जिथे यवनांची राजवट आहे, ती राजधानी आहे. त्या किल्ल्याचे किल्लेदार जनार्दन स्वामी आहे. आणि या 12 वर्षाच्या मुलाला फक्त भगवान शंकरांनी 3च संदेश दिले. परमेश्वराची वाणी, परमेश्वराचे शब्द अतिशय मित असतात, कमी असतात. आणि त्यांनी एवढंच सांगितलं, देवगिरी किल्ल्यावर जा, जनार्दन स्वामी तिथे आहेत, त्यांना भेट, तेच तुझे सद्गुरू आहेत. एवढ्या मोठ्या देवगिरीच्या प्रांतामध्ये, या शहरामध्ये माझे जनार्दन स्वामी कोण असतील? इथे जनार्दन नावाचे अनेक लोक असू शकतील, मला ते कसे भेटतील? मी कुणाला विचारू? शांतपणे विचार करा. 12 वर्षाच्या लेकराबरोबर कुणी नाही, त्याचं कुणीही ओळखीचं नाही, फक्त त्याचा ओळखीचा आहे तो भगवंत. पण तो भगवंत देखील त्याने पाहिलेला नाही, तो नामाच्या रूपाने त्याच्या अंतःकरणामध्ये. इकडे शोध, तिकडे शोध, शोध करत 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 कुठे थांबायचंय? आपल्याला गावाला जायचं असेल, 4 दिवसाचा दौरा असेल, तर बॅग भरायला 4 दिवस लागतात. रिझर्वेशन 3 महिने आधी करावं लागतं. एसी का नॉन एसी, किती बेड्स त्याच्यात बसतील, केव्हा निघायचं, तिथे एअरपोर्टला किंवा स्टेशनला आपल्याला घेण्याला कोणती गाडी येणार आहे, आपल्या बॅगा किती आहेत, माणसं किती आहेत, एवढं नियोजन. पण हे लेकरू त्या परमात्म्याच्या आणि सद्गुरूच्या शोधार्थ अंगावरच्या कपड्यादिशी निघाले सज्जन हो. देवगिरीमध्ये आलं तर राहायचं कुठे? रोजच्या प्रवासामध्ये कुठेतरी थांबत असेल, आज या शहरात कुठे थांबायचं? शोधतोय, शोध घेतो आणि भगवा झेंडा दिसला उंचावर, त्या भगव्या झेंड्याच्या दिशेने निघाला. पाहिलं तर भगवान गोपाल कृष्णाचं मंदिर. मंदिरामध्ये गेला. कृष्णाय वासुदेवाय सगळ्या देवतांचे मंत्र पाठ होते. 12 वर्षाचा झाला होता. गणपती, अथर्वशीर्ष, पुरुष सूक्त, श्री सूक्त, पवमान, रुद्र सगळं मुखोद्गत होतं. नवे वेदांचं देखील अध्ययन झालेलं होतं. पूर्ण ऋग्वेद संहिता झालेली होती. इतके कुशाग्र बुद्धीचे नाथ होते. आणि रस्त्याने चालत असताना हा सगळा प्रवास नाथांनी जेवढं इतकं पाठांतर होतं ना, त्या सगळ्या रुच्या म्हणत प्रवास केला. पण बाळाचे पाय कधी दुखले? सज्जन हो, सद्गुरूंच्या चिंतनामध्ये, नामाच्या चिंतनामध्ये आपला सगळ्यांचा अनुभव. दर रविवारी आपण 13 तास बसतो. सकाळी आल्यावर जितके फ्रेश असतो, तितकेच जग संपल्यावर सुद्धा आपण फ्रेश असतो. याचं कारण आपण नाम घेतो म्हणजे काय करतो? त्या चैतन्याचा अखंड स्पर्श 13 तास आपल्याला होत असतो. आणि चैतन्याचा स्पर्श जर अंतःकरणाला होत असेल तर थकवा येईल का? येत नाही. याची अनुभूती आपल्या सगळ्यांना. भगवान गोपाल कृष्णाच्या मंदिरात गेला, भगवंताला नमस्कार केला. बाहेर येऊन थोडा वेळ थांबला. पुन्हा भगवंतासमोर गेला. जेवढी स्तोत्र पाठ होती एका कोपऱ्यामध्ये बसून सगळे स्तोत्र म्हणत बसले. पुजाऱ्याने पाहिलं, तेजपुंज लेकरू आहे आणि वेगवेगळ्या रुच्या म्हणतोय. म्हणून पुजाऱ्याला आदर वाटला. त्याच्या जवळ येऊन विचारलं, कुठून आलास, काय आलास? भोजनाची व्यवस्था केली आणि नाथांनी हात जोडून विनंती केली, बुवा
मी आज मंदिरात झोपायला थांबलं तर चालेल? अरे हो हो, राहण्याची परवानगी मिळाली, झोपण्याची परवानगी मिळाली, पहाटे उठावं, विहिरीवर जावं, स्नान करावं, पटकन येऊन संध्या करावी, पुढची स्तोत्र सगळी म्हणत राहावी, पुजारी बुवा पूजा करायचे, आणि लेकरू सगळ्या रुचा म्हणताना पाहून त्याच्याविषयी आदर निर्माण झाला. भगवंताच्या समोर आलेली फळं, दूध न म्हणता न मागता अत्यंत प्रेमाने पुजारी बुवांनी नाथांना द्यावी. तो प्रसाद म्हणून प्राशन करावं, आणि गुरुच्या शोधार्थ हे लेकरू सकाळी बाहेर पडायचं. तिथे जा, तिथे जा, तिथे जा, दिवसभर वणवण फिरावं, सद्गुरूंचा शोध लागू नये. या दरम्यान पुन्हा संध्याकाळी मंदिरात यावं, कीर्तन प्रवचन समोर बसून ऐकावं, आणि तो कीर्तन प्रवचन ऐकत असताना सगळे श्रोते त्या बालकाकडे पाहायचे की याच्या चेहऱ्यावरचे भाव, हे सगळं मला माहीतच आहे, हे सगळं मला माहीतच आहे, तरीही श्रवणाचा आनंद घेणारं बालक सगळे श्रोते पाहत होते. 8, 10, 12 दिवस झाले. दर्शनासाठी आणि श्रवणासाठी येणारी जी मंडळी होती ना सज्जन, ती सगळी या बाळाला कोणी शनिवारी बटू म्हणून बोलवावं, कोणी सोमवारी ब्राह्मण म्हणून जेवायला बोलवावं, कोणी सहस्त्रावर्तनाला बोलवावं, कोणी वेगवेगळ्या पूजेच्या निमित्ताने आमच्या घरी बाळा जेवायला येतच करे. त्याच्यानं भगवंत उदरनिर्वाह सांभाळत होता. एकही वेळ, एकही दिवस या लेकराला अन्न पाण्याविना, लौकिक अर्थाने त्याच्याबरोबर कोणीही नसताना भगवंतांनी सांभाळलं. त्याच्यानं खरंच मला असं वाटतं की आपल्याकडे सगळ्यांसाठी तर आपण करू नाही शकत, पण निदान आपल्या घरातल्या मुला मुलींसाठी तरी, विशेषतः मुलांसाठी, त्याचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर वेगवेगळ्या कोर्सेसला आपण फीस देतो. ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपल्या मुलाला एकदा तरी काही न करू देता नर्मदा परिक्रमेला पाठवा. निश्चित ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जर त्यांनी परिक्रमा केली ना, तर भगवंत आपल्याला कसा सांभाळतो, आपल्याजवळ काहीही नसताना आपली दुपारच्या जेवणाची व्यवस्था तो भगवंत कसा करतो, याची अनुभूती त्या आपल्या मुलाला मिळण्यासाठी नर्मदा परिक्रमा म्हणा, छोटं गायत्रीचं पुरस्कार म्हणा, कुठेतरी त्याला सोडून पाठवा, कुठेतरी त्याला पोटाला मुरड घालायला, मनाला मुरड घालायला शिकवा. आणि हे शिकवल्याशिवाय जमणार नाही. आणि याचे संस्कार जर करायचे असेल तर खरोखर मी तुम्हाला म्हणतो की गर्भापासून कयाधू सुत प्रल्हादाने नाम घेतले अति आदराने. हिरण्यकश्यपूची बायको कयाधू, तिला दिवस गेले आणि इंद्राने तिला पळवून द्यायला. हिरण्यकश्यपू दानव आहे, कयाधू अत्यंत सात्विक आहे. इंद्राने तिला पळून देताना नारदानी थांबवलं. अरे अरे असं नको करू म्हणून नारदानी त्याच्याकडून, इंद्राच्या याच्यातून वाणीच्या द्वारे स्वतःच्या कयाधूला सोडून घेतलं, आपल्या आश्रमात नेलं. आणि इथे जो वार्तालाप होतो तो फार महत्वाचा. नारदाला एक जण विचारतात की अहो, हिच्या पोटात तर दैत्याचा अंश आहे, राक्षसाचा अंश आहे, तुम्ही हिला कशाला ठेवून घेतो? दैत्याच्या पोटी दैत्य जन्माला येईल ना? नारद म्हणाले तसं नाही. नारदांनी कयाधूला मंत्र दिला, जय नारायण श्री नारायण. 3-3.5 महिन्याची कयाधू पोटामध्ये बाळ असेल, तो अनुग्रह लौकिक अर्थाने कयाधूला झाला, पण 3.5 महिन्याच्या पोटात त्या असलेल्या गर्भाला तो मंत्र त्या क्षणी ऐकू आला. आणि तेव्हापासून कयाधूनी नाम घ्यायला जी सुरुवात केली, तर हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्मला. तेव्हापासूनच जे नाम होतं ना, ते नाम इतकं मुरलं गेलं, इतकं मुरलं गेलं
की भक्त पोटी जन्मला. म्हणून गर्भसंस्कार नवे नवे त्याच्या आधीपासून जर आई बाबा तयार असतील. भारतीय तत्वज्ञान, भारतीय शास्त्र इतकं सुंदर आहे की तुम्हाला शास्त्राने कधीच उपभोग घेऊ नका असं सांगितलेलं. म्हणजे आपण मुलांना सांगताना असं सांगा की अरे लेट अस एन्जॉय ऑल दीज थिंग्स बट बेस इज द मॉरॅलिटी. नाही का? काही खायला सांगतो का मुलांना आपण सुद्धा मुलांना जेवायला किंवा आपण जेव्हा जाताना अतिशय चांगलं, अगदी जाऊच नाही पण गेलो आपण तर चांगलं शुद्ध शाकाहारी कामतचं हॉटेल असेल तर जातो का? हायजीन मेंटेन केलं, प्युरिटी मेंटेन केली, स्वच्छता आहे. याच्या पुढे जाऊन महाराज काय म्हणाले की संतांच्या घरचं सात्विक मुलांकडचं घरांमधलं अन्न मागून घ्यावं. संतांच्या घरचं अन्न मागून खावं म्हणा. का? ते नामावर सुसंस्कारामध्ये तयार झालेले अन्नामधून विचार शक्ती वासना निर्माण होते म्हणून ते शुद्ध अन्न. पुढे भक्त प्रल्हाद काय झाला? भक्त प्रल्हादाची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. असे भक्त प्रल्हाद, असे शिवरायांसारखे महात्मे, आईन्स्टाईन सारखा सायंटिस्ट, ज्ञानेश्वरांसारखा संत, तुकोबासारखा विरक्त भक्त होण्यासाठी आई बाबांनी काळजी घेतली पाहिजे आणि ती घेणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला आपण सांगतो कारण आपल्याला आपली मुलं तयार करायची. पहिल्यांदा आपण तर काही जगाला सांगू शकत नाही, पण आपलं हे जे उपासनेचं मोठं कुटुंब आहे, सगळी मुलं मुली अतिशय सात्विक आहेत, अतिशय चांगले आहेत. फक्त त्यांना योग्य त्यांच्यासमोर चांगलं ठेवलंच जात नाही, त्यांना माहितीच नाही तर ते काय करणार. दोष आपलाय म्हणून हा सांगण्याचा प्रयत्न की नाथ इतके उत्कृष्ट का झाले तर भानुदास महाराजांची परंपरा आहे. सद्गुरु प्रल्हाद महाराज जन्माला का आले? एवढा मोठा संत का झाला? 5 पिढ्या अग्निहोत्र होत. 5 पिढ्या. अग्निहोत्राचं काय? मी म्हटलं ना आपल्याला अग्निहोत्र होत नसेल, अखंड दिवा तर आपण ठेवू शकतो ना आपल्या घरामध्ये. एवढं तरी देवा पुढे दीप जळला त्याचे संकट आपोआप टळे. मी तर म्हटलं ही जबाबदारी घरच्या पुरुषांनी घ्यावी. बायका सगळंच करतात, त्यांना खूप काम आहे. आपला संबंध देवघराशी आहे ना. देवपूजा हे आपलं कर्तव्य, संध्या आपलं कर्तव्य, कुलधर्म कुलाचाराचं 16 वेळाचं देवघराचं सगळं काम करणं हे पुरुषाची जबाबदारी त्यांनीच करायचा. कारण पुरुष हा घरातला प्रमुख आहे. मुळाला पाणी घातलं की सगळीकडे मिळतं. म्हणून घरातल्या मुख्य पुरुषांनी सगळ्या गोष्टी कराव्या आणि त्या पुरुषांनी एक संकल्प स्वतः मनाशी करावा. आपल्या सद्गुरूंना किंवा कुलदेवतेला सांगून की देवा घरचा दिवा पाहण्याची जबाबदारी मी आपलं आणि त्याच मनातल्या मनात कोणाला सांगायची गरज. अखंड दिवा घरामध्ये जळणं म्हणजे छोटं अग्निहोत्र आहे. खरं म्हणजे अग्निकार्य करायला पाहिजे. 5 ते 7 मिनिटं त्याला लागतात. अनेक असे आहेत. आपल्याला परवा त्यांनी सांगितलं, एक जण आम्हाला पुण्यामध्ये भेटले होते, ते भोपाळचे राहणार, जोशी गुरुजी नाव त्यांचं. आणि ते आले तर ते म्हणाले की मी रोज अग्निकार्य करतो आणि गेले 5 पिढ्या आमच्याकडे अग्निहोत्र होतं, पण आता अग्निहोत्र पूर्ण मिळतं, पण मी अग्निकार्य रोज करतो म्हणाले. आणि त्यांनी सांगितलं की भोपाळला जेव्हा ती मिथुन गॅसची घटना घडली आणि हजारो लाखो लोक मेले, आमच्या आजूबाजूच्या घरातल्या अनेक लोकांकडे भयंकर असे मृत्यू झाले. आमच्या 4 घरामध्ये, आमची जी 4 घरं की जिथे नित्य अग्निहोत्र होत होतं, या 4 घरामध्ये मृत्यू झाले नाही. दुसरं, भोपाळमध्ये ज्यांच्याकडे मृत्यू झाले आणि जे कोणी वाचले त्यांच्यावर त्या वायूचे एवढे परिणाम झाले की त्यांची नेक्स्ट जनरेशन, 3rd जनरेशन मध्ये काही डिफेक्ट्स निर्माण झाले. ते म्हणाले आमच्या घरी आमच्याकडे कोणी तर गेलं नाही आणि जे कोणी आम्ही वाचलो आम्हाला कुठलाही त्या वायूचा दुष्परिणाम आमच्या पिढीत नाही, आमच्या नंतरच्या 2 पिढ्यामध्ये पण झालेला नाही. याचं सूत्र जर काही असेल म्हणाले तर आमच्याकडे गेल्या 5 पिढ्या अग्निहोत्र होतं, पण या पिढीमध्ये अग्निहोत्र आम्ही मेंटेन करू शकतो नाही, पण अग्निकार्य आम्ही रोज 10 मिनिटाचं सकाळी करतो. एवढं सायंटिफिक सनातन वैदिक धर्म आहे.
त्याच्या पुढे जाऊन महाराज काय म्हणाले, शक्य तितकं सांभाळा, जास्तीत जास्त सांभाळण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा परिणाम सज्जन हो आपल्या संततीवर, आपल्या नेक्स्ट जनरेशनवर 100% उत्तम संतती. मी तुम्हाला विषय सांगत होतो की भारतीय तत्वज्ञान, भारतीय अध्यात्म 25 वर्ष ब्रह्मचर्य, 25 वर्ष गृहस्थाश्रम, 25 वर्ष वानप्रस्थ आणि 25 राहिलेले वर्ष संन्यास. आत्ता आपण 2002 पर्यंत पाहिलेलं उदाहरण आहे स्वामी वरदानंद महाराज. 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य, 50 वर्षापर्यंत 5 लेकर, गृहस्थाश्रम आदर्श केला, आदर्श. 50 वर्षानंतर वानप्रस्थाचं आयुष्य, वयाच्या 82 का 85व्या वर्षी संन्यस्त होऊन देह ठेवला. 4ही आश्रम उत्तम. कैरी पूर्ण झाल्याशिवाय त्याचा आंबा होत नाही. आधी कैऱ्या उतरल्या तर छोटं लोणचं आपण करू शकतो, ते फार काळ टिकत नाही. परिपक्व कैरी झाल्याशिवाय आंबा होण्यासाठी ती तयार होत नाही. मला काय सांगायचं हे आपल्या लक्षात आलं, पण हे सांगणं गरजेचं. तुम्हाला आयुष्यातला सगळा आनंद द्या. अरे आपला धर्म असं सांगतो की प्रत्येक तुमचं कर्म, धर्म, अर्थ, काम आणि नंतर मोक्ष. ही काम वासना म्हणजे तेवढाच अर्थ न घेता सगळ्या प्रकारच्या वासना, उत्तम घर, उत्तम गाडी, उत्तम सगळ्या गोष्टी आपल्याला भोगायच्या, पण त्या भोगत असताना प्रत्येक ठिकाणी भगवंताची आठवण करून त्या मर्यादित स्वरूपात योग्य वेळी योग्य ठिकाणीच ते सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितली. इतकी पवित्रता या ग्रंथामध्ये. संतती निर्माण करणं हे आपलं विश्व वाढवण्याचं, सृष्टीचं कर्तव्य आपल्याकडे दिलेलं आहे. पण तेही करताना सात्विकतेने, अतिशय पवित्र भावनेने ते करणं. आपण पशु नाही, ही संस्कृती आपल्याला शिकवते. इतर सगळ्या संस्कृती काय शिकवतात हे इथे बसून सांगायची गोष्ट नाही. उत्तम संतती निर्माण होणं, तेव्हाच उत्तम कुटुंब निर्माण होतील. उत्तम कुटुंब निर्माण झाले तर उत्तम समाज आणि राष्ट्राची निर्मिती होईल. ते आपल्याला करायचं. आदर्श उदाहरण कशाला? 2च गोष्टी आहेत. मुद्दाम इथे मी सांगेन की आज देशाचे पंतप्रधान असलेला माणूस 35 वर्ष माधुकरी मागून जगलेला आहे. 35 वर्ष पूर्ण वेळ कार्यकर्ता राहिला. 35 वर्ष हा माणूस भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यात मुक्कामी थांबलेला आहे. सकाळचं जेवण यांच्याकडे, संध्याकाळचं जेवण यांच्याकडे. एक ट्राउझर आणि एक हाफ शर्ट, इथून जास्त कापड लागतो एवढा शिवण्यासाठी म्हणून कमी कापडात इथपर्यंतच RSS. आदित्यनाथ योगी राजा कसा असावा, आणि तो जर संन्यासी असेल तर तो देशाला 10 ते 12 वर्षात जागतिक पातळीवर 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर जर इकॉनॉमिकली नेऊन ठेवत असेल तर याचा बेस पुन्हा सांगतो. श्रीमद भागवत, रामायण, महाभारत. रोज मोदीजी एका संताशी 22 तास, जवळपास 20 ते 22 तास काम करणारा हा महात्मा रोज एका संत पुरुषाशी 30 ते 40 मिनिटाचा सत्संग रोज करतो. जोपर्यंत मोदीजींच्या आई जिवंत होत्या रोज 10 ते 15 मिनिटं ते, सकाळची वेळ ठरली 8:30 ते 8:45, रोज आईशी बोलायचे. रोज. आईचं वय 99 वर्षाचं. काय बोलत असेल? देशाचा पंतप्रधान. मला वेळ नाही. आपल्याला म्हणायला जागा आहे का आई वडिलांना वेळ द्यायला? मोदीजी इतकी कामं आपल्याला आहेत का? नाही, मला वेळ नाही. जपाला किती मोठमोठे लोक सगळं करून आपला रोज सत्संगाचा वेळ, साधनेचा वेळ, रात्रीचं अल्प भोजन, सकाळी 3:30 पावणे 4ला उठणं आणि ध्यानाला बसणं, जपाला बसणं आपल्या देशाचा पंतप्रधान करतो. आपण न करायला काय? असंच म्हणत आपण न करायलाच आपण. विषय आपला सुरू होता कृष्णाच्या मंदिरातल्या येणाऱ्या सगळ्या भाविक भक्तांनी हे शांत, संयमी, नम्र, सेवाभावी असलेलं लेकरू पाहावं आणि सगळ्यांच्या मनामध्ये त्या लेकराला प्रेमाची भावना निर्माण झाली. एक दिवस
हे काय करणं, जेवावं, संध्याकाळी कीर्तन भजन श्रवण मस्त श्रवण करावं, पहाटे पुन्हा उठावं, पुन्हा संध्या, पुन्हा भगवंताचं चिंतन, नित्य जे पाठांतर जेवढं काही शिकलेला होता त्याची आवृत्ती रोज करावी. मला हे सांगायचं की सद्गुरूच्या शोधाला गेलेले नाथ महाराज 12 वर्षाचं वय आहे, पण नित्याचा अभ्यास चुकलेला नाही. हे आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं. जेवढ्या रुच्या शिकल्या होत्या त्या रोज पाठांतर करणं, रोज त्याची आवृत्ती करणं. गुरुकुलामध्ये शिकत असताना जे आपण शिकलो त्याची नित्य आवृत्ती ही फार महत्वाची, कारण तेव्हा कागद नव्हते, तेव्हा लिखाणाचं फार हे नव्हतं, म्हणून सगळं कंठस्थ ठेवणं हे गुरुकुल पद्धतीचं वैशिष्ट्य. नाही माझं कॅल्क्युलेटर हारून माझी वही चाललेली मी आता बोलूच शकत नाही, असं गुरुकुलातल्या शिकलेल्या विद्यार्थ्याच्या बावटेला कधी येत नाही. म्हणून नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता याला पुन्हा प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे, पण त्या राजवटीला टिकवण्याचं काम आपल्याला करावं लागतं. असंच एक दिवस देवगिरीतल्या एका भिक्षुकी करणाऱ्या भटजींनी दुपारच्या भोजन प्रसादाला नाथांना बोलवलं. ते भटजी बुवा आणि बाळनाथ स्वयंपाकघरामध्ये 2 आसनांवर भोजन प्रसादाला बसले होते. त्या काकू त्याला वाढत होत्या. काकवी वाढायला म्हणून त्या काकू नाथांच्या समोर आल्या आणि तेवढ्यात त्या भटजीबांना आठवलं आणि ते म्हणाले, अगं आज गुरुवार आहे, माझी झोळी, माझ्या वाहना म्हणजे लाकडी वाहना, माझ्या माळा, माझी गंधाची हे काढून ठेव बर. काकवी वाढता वाढता त्या काकू म्हणाल्या, हो हो, तुमची झोळी थोडी फाटली होती, मी ती दोरवण करून ठेवलेली आहे, माळा गंध तिथे पाटावर ठेवलेला आहे. हा संवाद छोटा नाथ ऐकत होता आणि तेवढ्यात त्या काकू म्हणाल्या, अहो आज या एकनाथाला घेऊन जा ना तुमच्या बरोबर गुरुवारच्या दर्शनाला. एकनाथ म्हणाला, कुठे जायचंय? अरे आज गुरुवार आहे, हे देवगिरीच्या किल्ल्यावर जाणार आहे. एकदम नाथांच्या मनामध्ये आनंद, पण तेवढाच बुद्धिमान. तो म्हणाला, हो पण ते यवनांची राजधानी आहे ना ती, तर किल्ल्यावर तर कडकवट बंद असतो, तिथल्या माझ्यासारख्या सामान्य मुलाला प्रवेश देतील का? असं नाथ म्हणत असताना भटजीबांनी नाथांकडे पाहिलं आणि म्हणाले, अरे 15 दिवस तुला देवगिरीत येऊन झालं नाही, पण आमच्या इलाक्याची माहिती तुला सगळी आहे. माझ्यासारखं असतं उत्तर काय दिलं असतं, हा मला माहित, खूपच ज्ञानी आहे. अगदी नम्रतेने चेहऱ्यावर तो, म्हणजे आताच्या भाषेत बॉडी लँग्वेज, त्या चेहऱ्यावरचा भाव नाथांचा इतका सुंदर होता. म्हणाले, नाही इथे मंदिरामध्ये सगळ्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे म्हणून माझ्या लक्षात. खरा ज्ञानी हा विनम्र असतो नाथांच्या बाबतीत. भटजीबा जरी असले तरी बायकोनी सांगितल्यामुळे फारच आवडले. म्हणाले, हो हो मी याला घेऊनच जातो. आणि आता आपल्याला देवगिरी किल्ल्यावर जायला मिळणार, इतका आनंद नाथांना झाला की केव्हा एकदा भोजन प्रसाद संपवतो आणि आपोषण घेतो असं नाथांना. केळीच्या पानावरचा भात पटपट 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 नाथांनी संपवला, पटकन आपोषण घेतलं, उपासनेला थोडं चालवावे म्हटलं, पटकन परसामध्ये जाऊन हात धुतले, उपकरणाने हात पुसले आणि केव्हा आता शास्त्री हे भटजीबा तयार होतात आणि आपल्याला किल्ल्यावर जायला मिळतं. भटजीबांनी सुद्धा हात धुतले, पटकन पोशाख बदलला, त्यांची जी काही वस्त्र भगवी होती ती सगळी भगवी वस्त्र घातली, गळ्यात माळा, गळ्यात चोळी, विशिष्ट प्रकारचं गंध, पायामध्ये लाकडाच्या पादुका शास्त्रीबांनी घातल्या, ती कोबडी, ती चोळी, आणि भटजीबुवा
नाथांना घेऊन आपल्या घराकडून देवगिरी किल्ल्याकडे जायला निघाले. उद्याचा प्रवास, पुढचा प्रवास उद्या पाहूया. झालेली सेवा नाथांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी वाहूया. आणि नाथांनी आपलं जीवन जगत असताना कितीही कठीण प्रसंग आला तर आपण कसं वागावं आणि आपण काय साधन करावं त्याचं सूत्र ज्या अभंगामध्ये सांगितलं तो अभंग आपण प्रार्थना म्हणून म्हणूया. श्रीराम.